हॅलो, नमस्कार. तुमचं कावळे किचनमध्ये स्वागत आहे. तर मी बनवणार आहे पौष्टिक लाडू. तर त्याच्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे मी. तर मी घेतलेलं 1 वाटी गूळ, सपाट वाटी फुटाणे आणि 1 वाटी फुल वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्ध्या वाटीच्या जास्त थोडा मी डिंक घेतलेला आहे. अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत आणि थोडे 1 छोट्या वाटीनं जवस घेतलेले आहेत. तर हे साहित्य आपल्याला एकोड करून सगळं भाजून घ्यायचं. तर ह्याच्यात तुपाचा किंवा तेलाचा अजिबात वापर करायचा नाही आहे. तर आपण ज्यावेळेस डिंक तळतो त्यावेळेस आपल्याला तुपाचा वापर करायचा. तर हे असं हलकं छान भाजून घ्यायचे. तर हे पौष्टिक लाडू बनवतोय आपण. तर खूप खाण्यासाठी ते पौष्टिक आहे, तर छान आहे आणि आपण सगळेच ते घरातले खाऊ शकतो, लहान मोठे माणसं. ते असे मी लाडू बनवते. तर मी आत्ता थोडं तूप घालते, का तर आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे. तर तुम्ही डिंक नुसता तूप न घालता जरी भाजला तरी डिंक फुलतो. पण असेल तर तुम्ही थोडंसं तूप घालून तुपात पण डिंक छान तळू शकताय. तर तो छान फुलतो. तर हे बघा, तुम्हाला दिसतच असेल तूप आपलं छान गरम झालेलं आहे आणि त्याच्यात डिंक घातलेला आहे. तर डिंक छान फुललेला आहे. तर असाच आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे, का तर तो मिक्सरला पटकीने वाटला जातो आणि हाडांसाठी खूप चांगला असतो डिंक. तर तुम्ही ह्याच्यात कच्चा पण घालू शकताय आणि तळून पण घालू शकताय. हाडं वगैरे मजबूत होतात आणि डिंक पण खाल्लाच पाहिजे आपण. तर हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे. तर मी शेंगदाणे आणि फुटाणे एकत्र वाटून घेते. तर तुम्ही फुटाण्याच्या ऐवजी डाळवे पण ह्याच्यात घालू शकताय. तर मी फुटाणे आहेत माझ्याकडं, मी तेच टाकलेले. ते असं आपल्याला वाटून घ्यायचं एकोड. तशी बारीक पावडर करून घ्यायची. जास्त जाड पण नाही आणि बारीक पण नाही, मीडियम अशी पावडर करायची आपल्याला. तर हे तीळ पण भाजलेले. तर तीळ पण आपल्याला तीळ आणि जवस मिक्स करून हे वाटून घ्यायचे. आणि तीळ पण खायला चांगले असतात, जास्त करून थंडीत खावे तर तीळ. तर तीळ आणि जवस पण शरीरासाठी चांगलेच आहेत. हे सगळंच आपल्याला पौष्टिक आहे, हाडं मजबूत करण्यासाठी किंवा कॅल्शियम वगैरे भेटण्यासाठी. तर हे असं मी सगळं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. तर आपल्याला आता डिंक पण बारीक करून घ्यायचा आहे आणि जे डिंक तळला आहे ते खूप छान फुललेला आहे तो. तर आपल्याला हा डिंक मिक्सरला वाटून घ्यायचा आहे आणि त्याची पण तळल्यामुळं खूप पटकीने पावडर होते. तर असे ह्या पद्धतीने मी हे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी हे सगळं वाटून घेतलेलं आहे. तर हे बारीक करून आपल्याला नंतर त्याच्यात गूळ वगैरे घालून मिक्स करायचं आहे. तर आत्ता हे सगळं वाटून झालेलं आहे. तर 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे, आवडीप्रमाणे तुम्हाला किती गोड हवे ह्या प्रमाणात तुम्ही गूळ घेऊ शकताय. आणखीन पण ह्याच्यात तुम्हाला घालायचं असेल तर गूळ घालू शकताय. तर मी असा हे गूळ मिक्स केलेला आहे. तर नंतर मग मी आता ह्याला मिक्सरमध्ये एकदा आणखीन वाटणार आहे. तर हे बघा, असं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे गूळ घालून आपलं वाटून झालेलं आहे. तर हे जे लाडू खूप छान वळले जातात. तर आपल्याला हे जे लाडू आपल्याला पौष्टिक लाडू बनवायचे, तर तुम्हाला हवे त्या साईजनं तुम्ही लाडू बनवू शकतात. लहान मोठे कसे बनवायचे ते. तर हे बघा, असे मस्त वळले जातात. तर तुम्ही त्याच्यात थोडं तूप पण घालू शकताय. तर हे लाडू तर छान वळले जातात, त्याच्यामुळे मी तूप वगैरे घातलेलं नाही, जे डिंकात घातलेलं आहे तेवढंच. तर हे बघा, असे छानसे आपले लाडू वळून झालेले आहेत. आणि कसं आपल्याला भूक लागली की पटकीन एक लाडू खाऊ शकतो. त्यानं भूक जरी नाही थांबली तर पण शरीरासाठी चांगले पौष्टिक आहेत. ते असे लाडू मी बनवले, तुम्ही पण बनवा आणि आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.